सन्मान्य प्रशासक अधिकारी सर्व आणि उपस्थित सज्जन, आपण सर्व आता लोकशाहीचे 8व्या दशकात आहोत. 21वी शताब्दीचा हा तिसरा दशक 2025 सुरू आहे. आपली संस्कृती जगामध्ये एक नंबरवरची आहे. तेव्हा एका प्रसिद्ध कवीने सांगितलेलं आहे की यूनान व मिस्र रोमा सब मिट गए जहां से, मगर अब तक बाकी है नामो निशा हमारा. म्हणजे आपला देशची संस्कृती ही इतकी महान आहे की जगामधले जे एकेकाळी खूप प्रगत राष्ट्र होते ते सुद्धा लयास गेलेले आहे, लयास जात आहे. अशा अवस्थेमध्ये 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाने असा अभ्यास केला की जगामध्ये ज्येष्ठ नागरिक यांची संख्या सतत वाढत आहे आणि त्यांचे एक वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत. तेव्हा त्यांनी एक हे केलं, सर्व राष्ट्रांना असा एक आदेशच पारित केला की आपापल्या देशामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि काळामुळे किंवा सुधारणावादी एक वेगळ्या संकुचित नॅरो माइंडमुळे एक अनेक प्रश्न समोर येत आहेत. तर तेव्हा यांच्या काळजीसाठी 1999 मध्ये असं सांगितलं की भारत केंद्र सरकारला की तुमच्या देशात सुद्धा एक कायदा किंवा हे तयार करायला पाहिजे. तेव्हा त्या काळी त्याच्यानंतर 1999 साली सर्व राज्यांना पत्र पाठवण्यात आले आणि त्यांचे ओपिनियन्स, त्यांचे सल्ले घेण्यात आले. त्याच्यानंतर 2007 मध्ये हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. ह्या कायद्यामध्ये फार विचारपूर्वक तयार केलेला आहे. कारण काय की त्यांनी हेच विचार केला लेजिस्लेचर कमिटीने की हे जे लोक आहेत, जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, हे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पडावातून जात आहेत आणि जात असताना जे काय आपण कायदा तयार करू त्या कायद्याचा यांच्या हयातीतच बेनिफिट मिळाला पाहिजे, त्वरित मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचे त्यांनी सर्व प्रोव्हिजन्स तरतुदी दिलेल्या आहे कायद्यात. परंतु काय झालं की आपण पाहतो की आपल्या महसूल अधिकारीकडे खूप कामाचा ओघ असतो. कोविड असेल, काही आंदोलन असेल किंवा अजूनही त्यांचे इलेक्शन्स वगैरे वारंवार असेल, तर ह्या कामामुळे त्यांना जो काही एक अधिकार दिलेला आहे एक जजेसचा, तर त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनला जेव्हा जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय वेळेवर मिळत नाही. आणि एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये आता जो कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे तो ओव्हर रायडिंग इफेक्ट आहे. म्हणजे ह्याच्या पुढे जे काय एक कायद्याचे एक्झिस्टिंग लॉज असतील ते ऍप्लिकेबल होणार नाही. परंतु त्याच्या पुढे 17 कलम मध्ये सेक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे की देर विल बी नो लीगल राईट टू रिप्रेझेंटेशन. म्हणजे तिथं वकील देण्यात येणार नाही. कारण काय की पालक, वडील, आई वडील हे कधी पण आपल्या मुलाबद्दल तक्रार करणार नाही. फार उच्चांक झाल्यानंतरच ते करणार आहे. तेव्हा इथं वकिलाची परमिशन दिलेली नाही. परंतु आम्ही पाहतो की गोवामध्ये आणि आपल्या इथे अमरावतीमध्ये असे काय केसेस झाले की विधवा आहे त्याला मुलांनी घराबाहेर काढले आणि आपल्या SDO साहेबांनी किंवा पोलीस डिपार्टमेंटने जे काय दखलपात्र गुन्हा दाखल करायला पाहिजे केलं नाही. आणि त्याच्यामुळे फार म्हणजे शोकांतिक आहे ते. जर त्याची जर हिस्टोरी आता वेळ अभावी मी सांगू शकत नाही, परंतु फार भयानक आहे. तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे आम्ही तर आता ऑल इंडिया सिनियर सिटीजन जे आहे ज्याचे 30 लाख सभासद आहे संबंध इंडियामधले, तर तिथं एस्कॉन ज्याला शॉर्ट मध्ये आम्ही म्हणतो, तर तिथे मी सचिव आहे. तर तिथे आता मागेच 1-2 महिन्यापूर्वी असा प्रस्ताव पास केला की ज्येष्ठ नागरिकाचा जो कायदा आहे ह्या कायद्याची अंमलबजावणीसाठी जो एक स्वतंत्र कक्ष पाहिजे जेणेकरून यांच्या हयातीतच निर्णय मिळालेला पाहिजे. अशा पद्धतीने तिथे आम्ही मागणी सुद्धा केलेली आहे. आपणास आश्चर्य वाटेल की सेक्शन 25 याच्यामध्ये स्पष्ट आहे की यांची कंप्लेंट एक जेव्हा आई वडील पोलिसाकडे गेले आणि काही जर कंप्लेंट केली तर तो दखलपात्र होणार आहे. म्हणजे कॉग्निजेबल अँड बेलेबल. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट काय करणार, दोघांना बोलून घेणार, ही अशी तक्रार आलेली आहे, तुला मला अटक करावी लागेल, बेल दे आणि पुन्हा असं करू नको, अशा पद्धतीने त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की आमच्या संगमनेरमध्ये सुद्धा, नंतर श्रीगोंद्यामध्ये सुद्धा
जे PI किंवा पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्यांनी ते कंप्लेंट्स दखलपात्र करीत नाही. त्यांना अशी भीती वाटते की आपण जर दखलपात्र केलं तर आपल्याला पुन्हा कोर्टात जाऊन ह्या केस संदर्भात अभ्यास करून पुन्हा पुटअप करावं लागेल आणि आपल्याला खूप म्हणजे वेळ जाईल. तर अशा पद्धतीने हा जो एक अन्याय होत आहे हा सुद्धा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने एक जाचक आहे. आणि याच्याबद्दल सुद्धा आम्ही म्हणजे जे एस्कॉनमध्ये आमचं जे आहे ऑल इंडिया लेवल सिनियर सिटीजन्स आणि फेस्कॉममध्ये आम्ही खूप खूप प्रयत्न करीत आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की आता सेक्शन 27 मध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ऑल लोकल अथॉरिटीज यांना वेळोवेळी ट्रेनिंग दिली जाईल या ऍक्ट बद्दल. म्हणजे आता तुम्ही विचार करा की जेव्हा ऍक्ट बद्दल ट्रेनिंग द्यायची आहे तर आपल्या जे संबंधित अधिकारी असतात त्यांच्या जवळ इतका वेळ पाहिजे आणि ते वेळ अभावी ते ट्रेनिंग तिथपर्यंत जात नाही आणि त्याच्यापर्यंत आम्हाला म्हणजे काय की ते ज्येष्ठ नागरिक आहे तर त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं एक न्याय जो मिळाला पाहिजे ते मिळत नाही आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही तरतुदी आलेले आहे आणि शिवाय त्यामध्ये 28 सेक्शन मध्ये असंही सांगितलेलं आहे की जे काय अधिकारी राहतील, जे SDO असतील, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स असतील किंवा इतरही अधिकारी असतील तर देर इज नो रेस्पॉन्सिबिलिटी ऑन देम. व्हॉट एव्हर निर्णय ते देतील ते हिताचाच आहे आणि त्यांच्यावर प्रॉसिक्युशन करण्याची पद्धत राहणार नाही. ती आनंदाची गोष्ट आहे कारण आमचाही विश्वास आहे की हे अधिकारी लोक आमच्यासाठीच, सर्व नागरिकांसाठीच, ज्येष्ठ नागरिकांसाठीच काम करीत आहे. परंतु आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय इथं मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला आश्चर्य वाटेल की आसाम हा मागासवर्गीय स्टेट असं म्हटलं जातो, परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2017 मध्ये त्यांनी एक प्रणाम बिल पास केलं. कोणतं प्रणाम बिल? की पॅरेंट्स रेस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी मॉनिटरिंग. म्हणजे त्यांचे जे काही हे राहतील अधिकारी कर्मचारी स्टेटचे, आसाम स्टेटचे, तर त्यांचे जर काही पालकांनी जर कंप्लेंट केली तर 15% डिडक्शन त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये, त्यांच्या सॅलरी मधून डायरेक्ट त्या आई वडिलांच्या याच्यात जाणार आहे अकाउंटमध्ये. आणि अशा पद्धतीने ते 2017 मध्ये आपल्या संबंध भारत देशामध्ये फक्त आसामच एक राष्ट्र आहे की ज्यांनी ही पद्धत म्हणजे अंमलात आणलेली आहे. तर अशा पद्धतीने अनेक प्रश्न आहेत. आता लातूरमध्ये एक सुद्धा घटना घडलेली आहे की त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक हा बेडवर होता, बेडरिडन होता, तर त्याचा निर्णय देण्यासाठी SDO त्यांच्या घरी गेले आणि ते निर्णय त्यांना दिला. त्याच्यानंतर आमचे फेस्कॉमचे जे होते लोक त्यांनी त्यांचा जाऊन सत्कार केला किंवा आपण इतकं एक चांगल्या पद्धतीने एक खूप वेगळ्या पद्धतीने आपण आपलं हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे होणं फार गरजेचं आहे. तर शेवटी वेळ खूप झालेला आहे. शेवटी मागणी माझी अशीच राहील की पोलीस डिपार्टमेंट यांनी कोणतंही म्हणजे आता स्पष्ट आहे की त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही आणि देर इज नो ज्युडिक्शन टू एनी सिव्हिल कोर्ट. एनी सिव्हिल कोर्ट म्हटलेलं आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशामध्ये करोडो केसेस प्रलंबित असताना आपले जे सिव्हिल जजेस आहेत तर ते त्यांच्या डिस्क्रिमिनेट पॉवर्स वापरून ते अशा ज्येष्ठ नागरिकांचे केसेस घेत आहेत. खरं म्हणजे हे असं बोलताना सुद्धा म्हणजे अनेक माझे प्लीडर्स आहेत त्यांनी सांगितलं अरे हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. परंतु मी असं विचार केलं की आज नाही उद्या हे जगातून जायचंच आहे आणि मग जाताना काहीतरी चांगलं काम करून गेलेलं बरं. तर या दृष्टीने माझं असं म्हणणं आहे की बा हे जे जजेस जेव्हा हे केसेस घेतात पाल्यांचे तर त्यांनी तिथं कुठंतरी एक विचार करायला पाहिजे की ऑलरेडी इतके केसेस जातात आपण हे केसेस घ्यायचे का नाही. तर अशा पद्धतीने अनेक बाबी आहेत आणि ह्या संदर्भात म्हणजे आता खूप वेळ झालेला आहे आणि ह्या संदर्भात म्हणजे असं मी सांगेल की आता आम्ही मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस यांना सुद्धा असं एक पत्र हे दिलेलं आहे आणि केव्हा हे जे आहे ते याच्याबद्दल आमचा निश्चितच विचार करावा. आणि दुसरी गोष्ट अशी की आपणास आश्चर्य वाटेल की आपण एका लोकशाहीच्या राष्ट्रात आहोत आणि सर्व जगामध्ये सर्व ठिकाणी लोकशाही आलेली आहे. 190 देशामध्ये जे लोकशाही आहे त्यामध्ये आपण सुद्धा आहोत आणि ह्या लोकशाहीमध्ये
जे 4-5च राष्ट्र असे आहेत की तिथला आमदार खासदार तुमच्या आमच्यासारखा राहतो, परंतु त्या देशाला ते दिवस पाहण्यासाठी कमीत कमी त्या लोकशाहीला 200-300 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आत्ताशी आपल्याला 80 वर्ष होत आहे. निश्चितच आपले जे काही हे प्रयत्न आहे, या प्रयत्नातून आपल्या एक पिढीनंतर 2 पिढीनंतर निश्चितच आपला देश सुद्धा एक आदर्श राहील. एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत.